नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटेचे महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग एम ए भाग 1 सेमिस्टर 1 या वर्गासाठी मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, राजकीय विचारांची परंपरा या विषयाच्या अंतर्गत प्राचीन कालखंडामध्ये आपण प्राचीन ग्रीक राजकीय विचारवंत म्हणून प्लेटो या विचारवंतांच्या विचाराची आपण अभ्यास करत आहोत. मागील काही भागांपासून आपण प्लेटोच्या विविध संकल्पनांची माहिती घेतली. आजच्या भागात आपण प्लेटोची आदर्श राज्याची जी कल्पना होती ती कल्पना काय होती त्याविषयी माहिती घेऊया. खरं तर आपल्याला माहिती आहे की प्लेटोने जी आदर्श राज्यविषयक जी कल्पना मांडलेली आहेत ती त्याने त्याच्या दी रिपब्लिक या ग्रंथामध्ये मांडलेली आहे आणि त्या ग्रंथाचा मूळ उद्देशच तो होता. त्यासाठी प्लेटोने सेंद्रिय सिद्धांताचा आधार घेतलेला दिसतो. प्लेटोच्या मते राज्य म्हणजे व्यक्तीचं विशाल रूप असतं आणि मग ज्या पद्धतीने व्यक्ती निर्माण होतात आणि त्यांचं कार्य चालतं त्याच पद्धतीने समाज देखील बनतो. समाजाच्या गरजा भागवण्यासाठी समाजात 3 वर्ग असतात असं प्लेटो मानतो. त्याच्यामध्ये राज्यकर्त्यांचा वर्ग, संरक्षक म्हणजे सैनिकांचा वर्ग आणि दुसरा म्हणजे तिसरा तो म्हणजे उत्पादकांचा किंवा त्याला तो श्रमिकांचा वर्ग असं देखील म्हणतो. आणि या 3 वर्गांच्या मार्फत राज्याचं संरक्षण आणि संवर्धन होतं असं प्लेटोचं म्हणणं होतं. आता जसं मनुष्याच्या शरीरात वेगवेगळे अवयव असतात नाही का, जसं पोट असतं, छाती असते, मेंदू असतो, हात, हे 3 अवयव जसे ज्या अनुक्रमे काम करतात, म्हणजे पोट हे माणसाची वासना पूर्ती किंवा तृप्ती करत असतं, छाती हे संरक्षण करते आणि मेंदू हे नियंत्रणाचं काम करत असतं. त्याप्रमाणे समाजातील वर्गही राज्याची कार्य ही पार पाडत असतात आणि म्हणून आदर्श नागरिक निर्माण करणं हे राज्याचं प्रमुख कर्तव्य असलं पाहिजे, मुख्य कार्य असलं पाहिजे असं प्लेटो सांगतो. राज्यातील सर्व व्यक्ती आदर्श बनतील तरच खऱ्या अर्थानं त्या राज्यात न्याय प्रस्थापित होईल अशी प्लेटोची धारणा होती. आणि त्यांनी सांगितलेली ही 3 वर्ग आणि ह्या 3 वर्गांनी राज्याचं आणि समाजाचं ह्या 3 प्रकारचं काम करावं असं प्लेटोचं म्हणणं होतं. आता दुसऱ्या बाजूला लोकशाही व्यवस्थेमध्ये सॉक्रेटिसवर करण्यात आलेल्या त्यावेळच्या जो विषप्रयोग होता अथेन्सच्या लोकशाहीमध्ये, आणि त्यातून मग अथेन्स आणि स्पार्टामध्ये निर्माण झालेली त्यानंतरची जी अराजकता होती, त्यातून आलेली जी जुलूमशाही होती आणि त्यामुळे व्यक्तीला चांगलं सुख, चांगलं जीवन जगता यावं ह्या दृष्टिकोनातून प्लेटोने आदर्श राज्याची मांडणी किंवा कल्पना केलेली आपल्याला दिसून येते. या सगळ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही संकल्पना मांडली असं आपल्याला म्हणता येईल. मग प्लेटोच्या या आदर्श राज्याची वैशिष्ट्ये काय होती तर ती आपण जाणून घेऊया. खरं तर यातल्या प्रत्येक एका घटकाची आपण सविस्तर आणि स्वतंत्र अशी चर्चा केलेली आहे, परंतु आदर्श राज्य या संकल्पनेमध्ये ह्यावरील ज्या आपण मागील अनेक भागांपासून जी चर्चा करतो आहोत त्या भागांतल्या प्रत्येक संकल्पनेचा या आदर्श राज्याच्या निर्मितीसाठी प्लेटोने मांडलेले आहे आणि त्याचा सर्वांचा समावेश त्याच्यामध्ये होतो. पहिलं आपल्याला सांगता येईल ते म्हणजे की तत्त्वज्ञ राज्यकर्ते. प्लेटोच्या मते राज्याची सत्ता तत्त्वज्ञ, बुद्धिमान आणि अनुभवी लोकांकडे असावी, ज्याला राज्यकर्त्यांचा वर्ग त्यांनी सांगितलेला आहे. कारण प्लेटोच्या मते राज्यकारभारासाठी कुशल, सुज्ञ आणि निस्वार्थी, विवेकी, त्याचबरोबर आत्मसंयमी, साहसी, न्यायप्रिय अशा व्यक्तींची गरज असते. आणि मग अशा व्यक्ती प्लेटोच्या मते जे सद्गुणी असतात, जे तत्त्वज्ञ राज्यकर्ते असतात त्यांच्याजवळ असतात. मग अशा राज्यकर्त्यांना जे इतके ज्ञानी, गुणी, सद्गुणी, विवेकी असतील की अशा राज्यकर्त्यांवर कायदा असेल किंवा लोकमत असेल किंवा रूढी, प्रथा, परंपरा असतील यांचं सुद्धा बंधन असू नयेत. कारण प्लेटोच्या मते सत काय आहे
याची जी जाणीव असते ती केवळ ह्याच लोकांना असते, राज्यकर्त्या वर्गांना. आणि म्हणून राज्यकर्त्यांनी समाजहित हेच ध्येय मानून राज्याची सत्ता ही निरंकुशपणे वापरावी असं प्लेटो म्हणतो. म्हणजे प्लेटो इथे निरंकुश व्यवस्थेचं समर्थन करताना आपल्याला दिसतो. तत्त्वज्ञ राज्यकर्त्यांचा ज्ञान हा अधिकार असतो, तर राज्य करणं हे त्यांचं कर्तव्य असतं. त्यामुळे आदर्श राज्यात निरंकुश अमर्याद सत्ता तत्त्वज्ञ राज्यकर्त्यांकडे असावी आणि ते सत्तेचा गैरवापर करणार नाहीत, कारण ते सद्गुणी असतात आणि त्यांना सत म्हणजे अंतिम सत्याची त्यांना जाणीव असते, असं प्लेटोचं म्हणणं होतं. आणि म्हणून प्लेटोच्या आदर्श राज्याचं एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे तत्त्वज्ञ राज्यकर्ते असं आपल्याला सांगता येईल. दुसरं असं की प्लेटोने आदर्श नागरिक यांचीसुद्धा आदर्श राज्यासाठी जसे राज्यकर्ते आदर्श असतील, तत्त्वज्ञ असतील, तसे नागरिकसुद्धा आदर्श असावे अशी त्याची धारणा होती. आणि हे एक त्याचं आदर्श राज्याचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणून आपल्याला सांगता येईल. कारण प्लेटोच्या मते नगर राज्यांमध्ये नागरिकांची संख्या मर्यादित असावी, म्हणजे ती इतकी असावी की त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं सोपं होईल, किंवा ती इतकी जास्त जर असेल तर नियंत्रण ठेवणं अशक्य होईल. त्यांच्यासाठीची ज्या सुव्यवस्था आहेत त्याही अवघड होतील, किंवा ती कमी असेल तर त्यातून पुन्हा राज्याच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण होईल. आणि म्हणून ती मिनिमम असावी. आणि प्लेटोनी ही जी मिनिमम जी संख्या आहेत आदर्श राज्यासाठीची जी लोकसंख्या आहेत ती लोकसंख्या 5040 इतकी आदर्श राज्याची लोकसंख्या असावी, त्यांनी असं सांगितलं. म्हणजे सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक निर्माण करणं म्हणजे आदर्श राज्य निर्माण करणं होय, अशी प्लेटोची धारणा होती. त्याचबरोबर आदर्श राज्यासाठी त्याने आदर्श शिक्षण पद्धती याची सुद्धा मांडणी केलेली आहे. आपण स्वतंत्र त्याची चर्चा केलेली आहे. प्लेटो म्हणतो की तत्त्वज्ञ राज्यकर्ते आणि सैनिक वर्ग, ज्याला तो पालक वर्ग असं पण म्हणत होता, हे वर्ग निर्माण करण्यासाठी एक आदर्श शिक्षण पद्धती प्लेटोने सुचवलेली आपल्याला दिसून येते. प्लेटोच्या मते वयाच्या 5व्या वर्षापासून तर वयाच्या 50व्या वर्षापर्यंतचा अभ्यासक्रम या तत्त्वज्ञ राज्यकर्त्यांनी पूर्ण केलेला असावा. आणि विशिष्ट टप्प्यांवर ज्यांचं शिक्षण अर्धं राहिलं किंवा ज्यांचे जे नापास झाले त्यांनी प्रशासकीय आणि सैनिकाचं काम करावं. म्हणजे शिक्षणामुळे प्लेटोच्या मते काय होईल तर शिक्षणामुळे व्यक्तीला तिच्या कर्तव्यांची जाणीव होते असं प्लेटोचं म्हणणं होतं. आणि म्हणून ही आदर्श शिक्षण पद्धत आदर्श राज्याच्या निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण असते असं प्लेटो सांगतो. त्याचबरोबर न्यायव्यवस्था. प्लेटोचं म्हणणं होतं की आत्म्यामुळे जसं शरीराला पूर्णत्व येतं तसं न्यायामुळे आदर्श राज्याला पूर्णत्व प्राप्त होतं. आणि म्हणून आदर्श राज्याचा आत्मा म्हणजे न्याय असं प्लेटो समजतो. आणि म्हणून प्लेटो काय म्हणतो की मग प्लेटोच्या मते न्याय कशाला म्हणायचं तर त्याच्या मते न्याय म्हणजे प्रत्येकाला त्याच्या कुवतीप्रमाणे काम मिळणं आणि त्याने ते जाणीवपूर्वक जबाबदारीने ते पूर्ण करणं, याला तो न्याय असं म्हणतो. म्हणजे समाजातील ही जी 3 वर्ग प्लेटोने सांगितलेले आहेत, राज्यकर्त्यांचा, सैनिकांचा आणि उत्पादकांचा, या 3ही वर्गांनी एकमेकांच्या कार्यात हस्तक्षेप न करता आपापली कार्य पार पाडावीत. प्लेटोच्या मते न्यायामुळे संघर्ष नाहीसा होतो आणि राज्यामध्ये एकता, सुख निर्माण होऊन ते राज्य आदर्श राज्य प्रस्थापित होतं असं प्लेटोचा विश्वास होता. आणि म्हणून प्लेटोने आदर्श राज्यासाठी न्याय ही एक महत्त्वपूर्ण संकल्पनेची मांडणी आपल्याला केलेली दिसून येते. त्याचबरोबर प्लेटो आदर्श राज्यासाठी कर्म सिद्धांताचा स्वीकार करताना दिसतो. म्हणजे काय, कारण प्लेटोच्या मते कर्म सिद्धांत म्हणजे प्रत्येकाने आयुष्यभर त्याच्या वाट्याला आलेलं जे काम असतं ते काम त्याने प्रामाणिकपणे करत राहावं, त्याने तेच काम करावं, इतरांच्या कामात त्याने हस्तक्षेप करू नयेत किंवा इतर काम करायला जाऊ नयेत. तेव्हा समाजातील राज्यकर्ते, सैनिक आणि उत्पादक ही 3ही वर्गांनी आपापली कार्य जर जबाबदारीने पार पाडली तर
त्या समाजाला आदर्श समाज आणि आदर्श राज्य तिथे निर्माण करता येईल. आणि असा आदर्श राज्यात समाजाच्या गरजा भागविल्या जातील, समाजाचं संरक्षण होईल, समाजाचं संवर्धन होईल. आणि म्हणून प्लेटो म्हणतो की कर्म सिद्धांत, ज्याच्या वाट्याला जे कर्म आलेले आहेत त्याने ते करावं. म्हणजे एखादा शेतकरी, त्याला कितीही ज्ञान असलं उत्पादक वर्गातला, पण त्यांनी राज्यकर्ते होण्याचा प्रयत्न करू नये. म्हणून हा कर्मसिद्धांत एक प्रकारचा प्लेटोच्या या आदर्श राज्याच्या संकल्पनेसाठी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणून आपल्याला सांगता येतं. त्याचबरोबर प्लेटोने साम्यवाद विषयक विचार देखील मांडलेले आहेत. प्लेटोने आपण बघितलं की प्लेटोने संपत्तीचा आणि स्त्रियांचा साम्यवाद मांडून आदर्श राज्याची उभारणी करण्याचं ठरवलेलं होतं. कारण प्लेटोने जो साम्यवाद मांडलेला आहे तो पालक वर्गासाठीचा साम्यवाद आहे. प्लेटोच्या मते राज्यकर्त्या वर्गाने स्त्री आणि संपत्ती या दोन गोष्टींपासून दूर राहावं आणि स्वतः सामुदायिक जीवन जगावं, समाजहित हेच ध्येय मानून राज्यकारभार करावा, असं प्लेटोचं म्हणणं होतं. कारण प्लेटोच्या मते राज्यकर्ते किंवा पालक वर्ग हा संपत्ती आणि स्त्री या दोन गोष्टींमुळे पदभ्रष्ट होऊ शकतो, जुलमी होऊ शकतो. म्हणून प्लेटोने विवाह संस्था आणि कुटुंब संस्था या दोन गोष्टी नाकारल्या. कारण ह्या विवाह संस्थेमुळे म्हणजे स्त्रीमुळे आणि कुटुंब संस्था यामुळे राज्यकर्ता आणि संरक्षक वर्ग हे स्वार्थी, भ्रष्टाचारी बनू शकतात. त्यामुळे कुटुंब संस्था आणि संपत्ती यांना आदर्श राज्यामध्ये प्लेटोच्या दृष्टीनं स्थान नाही. हा जो साम्यवाद प्लेटोने सांगितलेला आहे तो ह्या आदर्श राज्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत अशी प्लेटोची धारणा होती. त्याचबरोबर प्लेटोच्या आदर्श राज्यामध्ये मात्र स्त्री पुरुष समानतेचं तत्त्व देखील आपल्याला दिसून येतं. कारण प्लेटोने आदर्श राज्यामध्ये स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने दर्जा स्थान दिलेलं दिसतं. त्यासाठी तो म्हणतो की स्त्रियांना शिक्षण द्यावं असं मत तो व्यक्त करतो. स्त्रियांना राज्यकारभारात समाविष्ट करून न घेणं म्हणजे एक प्रकारचं राज्याची अर्धी शक्ती वाया घालवणं असं तो म्हणतो. आणि म्हणून स्त्रियांना सुद्धा उत्तम शिक्षण देऊन त्यांना राज्यकारभार करण्यासाठी त्यांना संधी द्यावी. आता प्लेटोचा आशय हा स्त्री स्वातंत्र्याचा नव्हता, तर प्लेटोच्या दृष्टीने स्त्रियांची अर्धी शक्ती वाया जाता कामा नये. म्हणून प्लेटो स्त्रियांना राज्यकारभारामध्ये समान किंवा शिक्षण व्यवस्थेमध्ये समतेचं तत्त्व त्याच्यामध्ये स्वीकारतो. अशा प्रकारे प्लेटोने आदर्श राज्यासंदर्भामध्ये जे विचार प्रकट केलेले आहेत त्याची आपल्याला चर्चा करता येऊ शकते. आता प्लेटोचे एकंदरीत जर विचार बघितले, त्याचे वेगवेगळ्या संकल्पनांची आपण चर्चा केलेली आहे, तर त्याच्या विचारांमधून एक प्रकारचं व्यक्ती स्वातंत्र्याला विरोध केलेला आपल्याला दिसून येतो. प्लेटोच्या या वरवर आदर्श वाटणारी जी आदर्श राज्याची संकल्पना, सिद्धांत जो आहे त्या अत्यंत भयावह आहे. कारण व्यक्ती स्वातंत्र्याला विरोध हे आपल्याला त्यातनं केलेलं दिसून येतं, समजून येतं. व्यक्ती स्वातंत्र्य नाव हे त्याच्यामध्ये त्या आदर्श राज्यात नाहीच आहेत. कारण प्लेटो म्हणतो की प्रत्येकाने एकच काम करावं, तेच काम त्याने सतत करत राहावं आयुष्यभर. त्यासाठी अनुभव आणि शिक्षण घेऊन तज्ज्ञत्व मिळवावे आणि समाजाची सेवा करीत राहावं. म्हणजे व्यक्ती आणि समाज यांच्यात सुसंवाद प्रस्थापित होईल असं प्लेटोला वाटतं. म्हणजे जशी आपल्याकडची चातुर्वर्ण्य व्यवस्था होती बघा, चातुर्वर्ण्य व्यवसायामध्ये त्या वर्णाच्या आधारावर व्यवसाय होते आणि तेच व्यवसाय त्याने जन्माधिष्ठित होते आणि ते त्या जातीने त्याच्यावरती जात याचा सिद्धांत आधारल्यावर आपल्याला दिसून येतात आणि मग त्या जातीने तेच व्यवसाय करत राहावं. तसं प्लेटोच्या ह्या वर्गामध्ये दिसतं की त्या व्यक्तीने ते आयुष्यभर तेच काम करावं. म्हणजे व्यक्तीला आपल्या आकांक्षानुसार सेवा क्षेत्र निवडण्याचा या सिद्धांतामध्ये हक्क नाही किंवा स्वातंत्र्य असल्याचं आपल्याला दिसत नाही. दुसरीकडे जसं आपल्याकडे कर्म हे पूर्वजन्मानुसार ठरतं. पूर्वजन्मी तुम्ही जे काही केलेलं असतं पाप पुण्य त्याच्यावर तुम्हाला ह्या जन्मात तुमचं कर्म ठरतं. प्लेटो त्याच्याऐवजी काय म्हणतो, अंतिम सतचा आधार घेतो आणि तज्ज्ञत्व येण्यासाठी एकच काम
करावं, म्हणजे बापाचं काम मुलाने करावं अशी प्लेटोची अपेक्षा आहे, नाही का? म्हणजे काय, राज्यकर्त्यांची मुलं राज्यकर्तीच बनणार आणि चांभाराची मुलं ही चांभारच बनणार, हे उघड होतं. मग ही व्यवस्था पुरुषार्थ खच्ची करणारी, समाजात कायमचे राजे आणि कायमची प्रजा अशी वर्गीय व्यवस्था निर्माण करणारी व्यवस्था म्हणून आपल्याला प्लेटोची ही आदर्श राज्य दिसते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की प्रत्येक व्यक्तीला आपलं कार्यक्षेत्र निवडण्याचा हक्क असला पाहिजेत आणि त्या कार्यक्षेत्रात त्याच्या कार्यक्षेत्रात त्याला कधीही बदल करता आला पाहिजेत. तरच व्यक्तीचं व्यक्तिमत्व विकसित होत जाईल आणि त्या समाजाची प्रगती देखील होत राहील. कोणतेच काम कधी कसे करायचे हे ठरवण्याचं काम राज्याला जर दिलं तर कदाचित सुसंवाद निर्माण होईल, पण तो अगदी प्रेतांमधील सुसंवादांप्रमाणे, म्हणजे राज्य ठरवून देईल की याने हेच काम करायचं त्या पद्धतीने. म्हणून प्लेटोची आदर्श राज्य या दृष्टीने सुद्धा आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्यास मारक किंवा बाधक असल्याचं दिसतं. त्याचबरोबर व्यक्ती व समाज यांच्यात हितसंघर्ष निर्माण होऊ शकेल ही शक्यता प्लेटोने गृहीतच धरलेली नव्हती. एखाद्याला दिलेल्या कामाऐवजी दुसरेच काम हवं असेल तर प्लेटो एवढेच म्हणेल की त्याला काय हवे आहे त्याला त्याच्या आज्ञानामुळे त्याला कळत नाही, म्हणून तो दुसरं काम मागतो. कारण त्याचं कर्तव्य काय, त्यांना मिळालेलं काम हे त्याने करावं. त्याच्यासाठी काय चांगलं आहे मग हे कोण ठरवणार? जो ज्ञानी राज्यकर्ता आहेत तो ज्ञानी राज्यकर्त्याला ते समजतं आणि तो ज्ञानी राज्यकर्ता ते ठरवल आणि मग तो त्या माणसाला त्याच्या अंतिम हितासाठी दिलेलं काम त्याला करायला सांगेल. म्हणजे एक प्रकारचं व्यक्ती आणि समाज यांच्यात संघर्ष निर्माण होऊ शकतो, हे प्लेटोने काही गृहीत धरलेलं दिसत नाही. त्याचबरोबर या समाज रचनेच्या विश्लेषणात प्लेटोची सर्वंकष प्रियता दिसून येते. कारण प्लेटो राज्यकर्त्यांकडे निरंकुश स्वरूपाची सत्ता, म्हणजे त्यांच्यावर कुठलंच बंधन नको, ना लोकांचं, ना कायद्याचं, ना रूढी प्रथा परंपरांचं, म्हणजे एक प्रकारची सर्वंकष प्रियता प्लेटोच्या विचारांमध्ये दिसून येते. प्लेटोची व्यवस्था ही कम्युनिस्टांना पसंत पडण्यासारखी आपल्याला आजच्या काळामध्ये असं म्हणू शकतो आपण. म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्यवादी लोकांना मात्र प्लेटोच्या या समाज रचनेत हुकुमशाहीची बीजं लपलेली मात्र त्याच्यामध्ये दिसून येतात. म्हणजे अशा प्रकारचा प्लेटोच्या एकूण ही आदर्श राज्याची कल्पना आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल. प्लेटोने ज्ञान आणि नीती यांची जी अविभाज्यता होती, म्हणजे एकरूपता जी आहेत, ती जी सॉक्रेटिसचं तत्त्व हे प्लेटोने स्वीकारलेलं दिसून येतं, ते मान्य केलेलं दिसून येतं. अंतिम सत ज्ञानाच्या मार्गाने स्वीकारून त्याची अंमलबजावणी केल्यास चांगली व्यक्ती, चांगला समाज आणि चांगलं राज्य म्हणजे आदर्श राज्य निर्माण करता येतं, हे प्लेटोने त्यामध्ये सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग त्यांना त्यासाठी सगळ्यांनाच ज्ञानाच्या अभावामुळे अंतिम सत कळत नाही, तर ते कोणाला कळतं, तर ते तत्त्वज्ञ राज्यकर्त्यांना कळतं. आणि म्हणून राज्यात सर्वाधिकार हे तत्त्वज्ञ राज्यकर्त्यांकडेच असले पाहिजेत, असं प्लेटोचं म्हणणं दिसून येतं. एकूणच आपण आत्तापर्यंत प्लेटोने केलेली लोकशाहीवरच्या टीका असतील, प्लेटोचे शिक्षणविषयक विचार, प्लेटोचे साम्यवादविषयक विचार, प्लेटोचे न्यायव्यवस्थेविषयक विचार, प्लेटोचे आदर्श राज्यविषयक विचार, प्लेटोचा तत्त्वज्ञ राज्यकर्तेविषयक असणारे विचार, ह्या वेगवेगळ्या संकल्पनांची माहिती आत्तापर्यंत आपण त्याच्यामध्ये घेतली. आणि त्याच्यातनं थोडक्यात आपण प्लेटोने ग्रीक कालखंडामध्ये जे वेगवेगळे विचार मांडलेले होते आणि आपण ग्रीक नगरराज्यांची पार्श्वभूमी काय, ग्रीक नगरराज्यांची वैशिष्ट्ये काय आहेत, अथेन्स आणि स्पार्टा ही नगरराज्ये काय होती, या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर प्लेटोचे हे राजकीय विचार आपण समजून घेतलेले. आणि राजकीय विचारांच्या परंपरेमध्ये प्लेटो या विचारवंताचे विचार काहीसे काल्पनिक जरी असले, ते वास्तविक जरी नसले, तरीही राज्यशास्त्राच्या विकासामध्ये, राजकीय विचारांच्या परंपरेमध्ये त्याने प्रथम अत्यंत सुसूत्र पद्धतीनं अशी ही विचारांची मांडणी केलेली आपल्याला दिसून येते. आजच्या आधुनिक काळामध्ये त्याचे विचार उपयोगी नाही, हे जितकं खरं असलं तितकं खरं हेही आहे की भविष्यातील राजकीय विचार निर्माण होण्यासाठी प्लेटोचे हे विचार त्यामध्ये एक मार्गदर्शक किंवा दिशादर्शक आपल्याला ठरलेले दिसून येतात. आणि म्हणून राजकीय विचारांच्या उगम जो आहे, जसा
चीनमध्ये कन्फ्युशियसच्या विचारांपासून आपल्याला सांगता येतो. तसंच जवळजवळ इसवी सन पूर्व 300 वर्षापूर्वी प्लेटोने मांडलेले हे म्हणजे आजपासून जवळजवळ 2300 वर्षांपूर्वी मांडलेले प्लेटोचे हे विचार आपल्याला त्यामध्ये लक्षात येतात. आणि म्हणून इथपर्यंत आपण ह्या जर प्राचीन कालखंडामध्ये राजकीय विचारांची जी परंपरा आहेत आणि त्या परंपरेमध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक पूर्व राष्ट्रांमधील म्हणजे आशियाई राष्ट्रातला एक महत्त्वपूर्ण विचारवंत चीनचा कन्फ्युशियस आणि संबंध चीनची जी राजकीय विचारांची परंपरा होती ती आपण समजून घेतली. आणि दुसरं म्हणजे प्राचीन ग्रीक नगरराज्यांमधला प्लेटो ह्या विचारवंताचे विचार, ग्रीक कालखंडाचे एकूण पार्श्वभूमी, त्याचे विचार याची आपण इथपर्यंत थोडक्यात माहिती त्यामध्ये आपण मागच्या काही भागांपासून घेतलेली आहेत. इथपर्यंत आपलं हे पहिलं जे प्रकरण आहे प्राचीन कालखंड राजकीय विचारांच्या परंपरेतला तो इथे संपतो. परंतु हे विचार अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी तुम्ही सॉक्रेटिसच्या राजकीय विचारांचा अभ्यास करा, ॲरिस्टॉटलच्या विचारांचा अभ्यास करा. तेव्हा तुम्हाला हे खऱ्या अर्थानं ग्रीक कालखंडातील राजकीय विचारांचं आकलन त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं होऊ शकेल. आता आपल्याला अभ्यासक्रमाच्या मर्यादा असल्यामुळे आपण ॲरिस्टॉटल वगैरे हे शिकणार नाहीत, पण तुम्ही पूर्वी शिकलेले असेल किंवा नसेल तरी तुम्ही ते त्या संदर्भात अधिक वाचन करा आणि काही अडचणी असतील तर त्या संदर्भात शिक्षकांशी, माझ्याशी किंवा डिपार्टमेंटशी तशा प्रकारची तुम्ही चर्चा करू शकतात. इथपर्यंत आपण थांबूया. पुढील भागामध्ये आपला पुढचा जो कालखंड आहे म्हणजे दुसरं जे प्रकरण आहे त्या प्रकरणाला आपण सुरुवात करूया. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद. थँक्यू सो मच.